वाडा तालुक्यामध्ये तब्बल 4 नद्यांचं जाळं आहे आणि हे जाळं असताना देखील केवळ नियोजनाचा अभाव असल्यामुळं वाडा तालुक्यामध्ये अगदीच जानेवारीपासून इकडे पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागतो। हा टंचाईचा सामना नेमका का करावा लागतो याचं जिवंत उदाहरण बघण्यासाठी आता आपण आलो आहोत इथे पिंजाळ नदीच्या तीरावर। मी मच्छिंद्र आणि आपण बघतोय ऑन द स्पॉट। आता आपण आहोत इथे पाली गावाजवळ। ही पिंजाळ नदी आहे जी खरं तर या तालुक्यातली मुख्य जलवाहिनी मानली जाते। यासोबत तानसा, वैतरणा, देहरजा या गारगाई ह्या नद्या देखील या तालुक्यामधून वाहतात। परंतु अगदीच म्हणजे पावसाळा गेला की त्यानंतर ह्या नद्यांवर जागोजागी बंधारे आहेत आणि हे बंधारे खरं म्हणजे पावसाचा एक आढावा घेऊन किंवा भविष्यातील टंचाईचा वेध घेऊन हे बंद करायला पाहिजेत, ज्यासाठी पाटबंधारे विभाग खर्च करतं आणि त्यांची ती एक जबाबदारी असते। वेगवेगळी त्यामध्ये डिपार्टमेंट आहेत त्यांची। आता आपण थोडं मागे जाऊन बघितलं तर अगदी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पावसाळा जसा गेला त्यानंतर लगेच जिथे गांधरे गावाजवळ तिथे वैतरणा नदीवर बंधारा आहे, ज्या बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी एका धनाढ्य कंपनीच्या घशामध्ये घातलं जातं अगदी कवडीमोल भावामध्ये। आणि या नदीचा बंधारा इतका बंद केला गेला, इतका सुंदर पद्धतीने बंद केला जातो की त्यातून अगदी बाटलीभर पाणी देखील बाहेर पडायला वाव नाही अशी परिस्थिती आहे। परंतु आपण जर इकडे बघितलं माझ्या मागे तर हा बंधारा पूर्णपणे सताड वाढतो, अजून पण कुठेही बांधलेला नाही। खरं म्हणजे हा बांधायला पाहिजे, हा डिसेंबरमध्ये काहीतरी बांधला जातो असा यांचा कागदोपत्री नियम आहे। परंतु हल्ली पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, जागोजागी उपसा केला जातो। अनेक या नदीच्या वर जेव्हा हा बंधारा बांधला जातो तेव्हा अगदी मी उभा आहे इथपर्यंत पाणी भरलेलं असतं, काठोकाठ भरतं पाणी, ज्याचा फायदा अगदी पावसाळा संपेपर्यंत लोकांना अनुभवायला मिळतो। यावर काही शेतकरी आहेत, तसेच खाली जे पाण्याचे स्रोत असतात यांना त्याचा मोठा फायदा होतो। मात्र परिस्थिती बघितली तर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हे बंधारे सताड वाहत आहेत आणि आता याच्यामध्ये अगदी पाणी शिल्लक राहिलेलं नाही। आता हे पाणी बांधणार कधी तुम्ही असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे। जागोजागी असे अनेक बंधारे आहेत। आता मलवाडा गावाजवळ, याच नदीवर मलवाडा गावाजवळ बंधारा जो 2 वर्षांपासून बांधलेला नाही, त्याचे काही गेट त्याचे चोरीला गेल्याचं कारण देत आहेत सरकारी अधिकारी आणि अजूनही ते बांधलेलं नाही। येथील पाटबंधारा विभागाचे जे अभियंता आहेत त्यांना आपण वारंवार संपर्क करतो, ते कोणी बोलत नाहीत। यांचं या बंधाऱ्याची जबाबदारी असणाऱ्यांचं ऑफिस कळव्याला आहे, जिथे इथली लोकांची कोणी तक्रार तिथे मांडू शकत नाही। अशी अत्यंत भोंगळ अशी परिस्थिती या भागामध्ये आहे आणि या प्रशासनाला याचं काहीच घेणं देणं पडलेलं नाही असं दिसतंय। आता आपण आहोत पाळी गावाजवळ। या पिंजाळ नदीवर इथे एक बंधारा आहे। या बंधाऱ्याची मागील वर्षी दुरुस्ती केली होती। ही दुरुस्ती कशी पाण्यात वाहून गेलेली आहे ते आपण बघू शकतो। हे बघा, ही दुरुस्ती पूर्णपणे कुचकामी ठरलेली आपल्याला बघायला मिळते। आता ही दुरुस्ती केली ते तर सोडा, आता या बंधाऱ्याची अवस्था इतकी खराब झाली की हा बंधारा कुठल्याही क्षणी वाहून जाऊ शकतो अशी देखील परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता पाटबंधारे विभाग नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न येथील लोकांना पडला आहे। ही दुरुस्ती सगळी पाण्यात वाहून गेलेली आहे। अत्यंत नियोजन शून्य आणि ढिसाळ असा कारभार आपण बघू शकतो। अशी जागोजागी प्रत्येक पिलेर हा अशा पद्धतीने पोखरला गेलेला आहे जवळपास, आणि हा बंधारा बांधलेला नाही। पाणी याच्यातून सताड वाहतंय आणि जरी हा बांधला तरी त्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की हा कुठल्याही क्षणी धोका देऊ शकतो। तुम्ही बघू शकता की आपल्या मागे हा जो बंधारा दिसतोय हा आमच्या पिंजाळ नदीवर बांधलेला जो
बंधारा आहे. आता सद्यस्थितीमध्ये पण याच्या 3 फुटापर्यंतची पातळी आपल्याला दिसते आणि हे वाहणारे जे पाणी आहे इथून सतत असं पावसाळ्यात पडलेलं पाणी हे वाहून जात आहे. हा बंधारा जर बांधला असता तर याच्या जर कमीत कमी 3 फुटापर्यंतची पाण्याची पातळी वाढली असती आणि तिचा जे बॅकवॉटर आहे ते मागील 5 किलोमीटर पर्यंत गेला असता. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला तर माहितच आहे की ह्या बंधाऱ्याच्या म्हणजे नदीची पातळी कमी होते किंवा पाण्याचं प्रमाण हे कमी होत आहे. त्यामुळे इथे प्रत्येक वेळेस आम्हाला पाण्याचं दुर्भिक्ष सहन करावं लागतं. मागे प्रशासनाला पण आम्ही 2 वर्ष वारंवार विनंती करतो की तुम्ही हा जो बंधारा आहे हा वेळेत बांधून घ्या, म्हणजे निदान हा आमचा पूर्ण जो परिसर आहे शेतकरी वर्ग इथे मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आणि मी स्वतः सुद्धा शेतकरी आहे. माझी सुद्धा इथे या नदीवर मोटर आहे. दरवर्षी पाण्याच्या समस्येमुळे मला पाईप खाली घ्यावे लागतात किंवा इतर अनेक तांत्रिक माझी मोटर मला खाली घ्यावी लागते. पाण्याची पातळी कमी होते. 2 वर्ष झालं आम्ही वारंवार विनंती करून अर्ज करून पण सुद्धा प्रशासन याच्याकडे काही भिन्न पद्धतीने झालं किंवा प्रशासन कुठल्याही पद्धतीने आमची दखल काही घेत नाही. आमची प्रशासनाला वारंवार विनंती आहे की तुम्ही हा जो बंधारा आहे हा वेळेत बांधून निदान हे वाहतं पाणी आहे ते तरी अडवण्याचा निदान प्रयत्न करा. हे प्रशासनाला मागे आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रशासन म्हणतंय की त्याचे गेट चोरीला गेले हे गेले. आता बांधणे ही तुमची जर जबाबदारी असेल तर ते संवर्धन कधी किंवा पाणी आणणं ही सुद्धा तुमचीच जबाबदारी आहे. मग असं जर ह्यावेळेस जर तुम्ही केलं ना तर आम्हाला ग्रामस्थांना काहीतरी योग्य तो उपाय त्याच्यावर करावा लागेल. नाहीतर मग एक वेळीच आंदोलन छेडावं लागेल की नदीने याच्यामध्ये नक्की अडचण तरी काय याचा आम्हाला शोध घेतोय. आम्ही प्रत्येक जण फक्त पाणी वाहताना समोर वाहतंय पाणी ते फक्त बघण्यापलीकडे आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. एक तर ग्रामस्थांकडे अशी कुठली व्यवस्था नाही तर ते हे प्रशासन किंवा प्रशासनाचं काम करू शकतील. त्या प्रशासनाला आम्हाला विनंती करण्यापलीकडे आमच्याकडे काहीच नाही. म्हणून प्रशासनाला आमची एक अशी विनंती आहे की त्यांनी तातडीने याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी आणि हे आमचं वाहणारं पाणी जे आहे ते थांबवावं आणि शेतकऱ्यांना योग्य वेळेत न्याय द्यावा. धन्यवाद.